नमस्कार मैत्रिणींनो, @आरतीज किचन 27 चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आंब्याचा सीझन नाही तेव्हा आपल्याला आंब्याचे खूप सारे पदार्थ बनवता यावे यासाठी आपण मँगो पल्प बनवला आहे. तर तो अगदी झटपट आणि भरपूर सारे पदार्थ त्याच्यापासून बनवता येईल. तर तो कसा बनवायचा ते आपण पाहूया. तर त्यासाठी मी इथं हे हापूस आंबे घेतलेले, चांगल्या क्वालिटीचे आंबे घ्या. मी इथं आत्ता तुम्हाला दाखवण्यासाठी इथं 10-12 आंबे घेतलेत, नाही तर जवळजवळ मी वर्षभर टिकणारा 5 किलोचा मँगो पल्प बनवलेला आहे. तर आता आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि एकदम व्यवस्थित कोरडे करून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला त्याच्यात पाण्याचा अंश अजिबात राहिला नाही पाहिजे. आता मी आंबरस करताना सुद्धा याच पद्धतीने करत असते, म्हणजे त्याचे साल वगैरे व्यवस्थित असे चिरून घेते आणि सरळ मिक्सरच्या भांड्यामध्ये असा त्याचा पल्प काढून घेते. त्यामुळे पल्पसुद्धा अजिबात साईला वगैरे राहत नाही, सालीला, आणि कोळीचंसुद्धा व्यवस्थित काढता येतं. तर कोळीचं थोडंसं आंबट असतं, मुलं खायला असेल तर त्यांना खायला देऊ शकता. नाहीतर मँगो पल्प करताना मी हे अशा पद्धतीने संपूर्ण कोळी पण आपली चमच्याने व्यवस्थित निघते, हातसुद्धा घाण होत नाही आणि जास्त भांडीसुद्धा निघत नाही. यासाठी मी डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये करून घेते. आता असं आपण ह्याची मँगो प्युरी करून घेऊया. पहा, मी आता ही फक्त मँगो प्युरी आहे. आता अशा पद्धतीने मी जवळजवळ भरपूर साऱ्या आंब्यांचा मँगो प्युरी मी काढून घेतलेली आहे. जवळजवळ ही अशी 4 फुल भरून भांडी माझी निघाली आहेत. आता ही हा आपला संपूर्ण आंबरस करून झालेला आहे. आता काय करायचे, त्याच्यात दुसरा महत्त्वाचा इन्ग्रेडियंट तो म्हणजे साखर घालायची आहे. आता तुम्ही कितीही मँगो पल्प बनवा, पण त्याच्यासाठी जेवढा मँगो पल्प असेल ना, त्याच्या अर्धी साखर घ्यायची आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. मी आता डायरेक्ट याच्यावर गॅसवर ठेवते ते भांडं आणि साखर पूर्ण अशी ढवळून आपण मिक्स करायची. नाही तर साखर टाकली आणि लगेच गॅसवर ठेवला, गॅस मोठा केला, तसं अजिबात करू नका. साखर व्यवस्थित मिक्स करून घ्या, नाही तर साखर खाली जाते आणि ती बाय चान्स कडक होण्याची शक्यता असते खाली तळाला लागून. म्हणून जोपर्यंत तुम्ही गॅस मोठा ठेवाल ना, तोपर्यंत असं सतत ढवळत राहा आणि त्याची साखर पूर्ण मेल्ट करून घ्या. जास्तीत जास्त त्याला 3-4 मिनटं लागेल, संपूर्ण साखर त्याची अशी विरघळून जाईल. आता जोपर्यंत तुम्ही गॅसच्या जवळ आहे तोपर्यंत गॅस मोठा ठेवा आणि असं सतत ढवळत राहा. पण जेव्हा त्याला उकळी येईल किंवा जेव्हा त्याची एक तार व्हायला सुरुवात होईल ना, मी तुम्हाला हळूहळू पुढं सांगतेस, तेव्हा गॅस बारीक करा तुम्ही. आता हा जास्त मँगो पल्प आहे, नाही तर 1 डझनसाठी जास्तीत जास्त 15 मिनटात तुमचा मँगो पल्प बनून रेडी होऊन जातो. ठीक आहे. हे ढवळण्याची कृती मात्र तुम्हाला कंटिन्युअसली करायला पाहिजे. गॅस मोठा असेल तर तुम्ही गॅस जवळून अजिबात बाजूला जायचं नाही, नाहीतर तुमचा मँगो पल्प खाली लागून करपण्याची शक्यता आहे. सगळ्या मँगो पल्पला वास येऊ शकतो. आता त्या भांड्यात आहे ना, उडायला लागले ते असं उकळ्या आल्यानंतर, म्हणून मी 2 भांड्यात असं डिवाईड करून घेतलेलं आहे. तुम्ही किती आंबरस आहे त्यानुसार मोठं भांडं घ्या. माझ्या हातून थोडंसं जास्त करण्याच्या ह्याच्यात ते थोडंसं प्रमाण माझं चुकलं. तर मी आता इथं 2 भांड्यात घेतलेले पाहू शकता तुम्ही. अजूनसुद्धा आपला मँगो पल्प झालेला नाही आहे, तर तो होण्यासाठी काय तुम्हाला करावं लागेल ते सांगते. तर त्याच्या आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, जर असे मँगो पल्प करताना जर मध्ये मध्ये अशा त्याच्या गाठी किंवा आंब्याचे तुकडे आले ना, तर ते सरळ काढून घ्यायचे आहेत. हे पहा, आता असा वरती फेस आलेला आहे. ठीक आहे, मी तुम्हाला जवळून दाखवते. हा फेस आला आहे ना, आता आपला मँगो पल्प बऱ्यापैकी होत आलेला आहे. पण हे जेव्हा सुरू असतं ना, जेव्हा त्याच्या उकळी येत असते, तेव्हा तोंड तुम्ही बाजूला घ्यायचे, नाही तर त्याचा चटका खूप जबरदस्त बसतो. आता ह्या मँगो फोडी न येण्यासाठी एक तर तुम्ही मँगो मिक्सरला फिरवल्यानंतर लगेच गाळून घेऊ शकता. पहा, आता ह्या दुसऱ्या भांड्यातला सुद्धा असाच त्याला वरती फेस आलेला आहे आणि ह्याच्यात थोडं कमी क्वांटिटी ते, त्यामुळे ह्याचा कलर बघा थोडा डार्क झालेला आहे, म्हणजे हा जवळजवळ होत आलेला आहे. पहा, या अशा ह्या गुठळ्या राहू नये ना, म्हणून तुम्ही मिक्सरमधून काढल्यावरच सरळ मोठ्या गाळणीने गाळून घ्या, म्हणजे हा असा प्रॉब्लेम येणार नाही. तर पहा, याचासुद्धा फेस पहा वरती कसा आलेला आहे. मी तुम्हाला इतक्या डिटेलमध्ये का सांगते, कारण आपल्याला जवळजवळ 2 वर्ष म्हटलं तरी हा मँगो पल्प खराब होणार नाही आहे, म्हणून ह्या स्टेप्स तुम्ही बिलकुल लक्षात ठेवायच्यात. पहा, आता आपला बऱ्यापैकी घट्ट झालेला आहे. हा एकदम घट्ट होणार नाही आहे लगेच. आता हा संपूर्ण मी काय करते, एकाच भांड्यात ओतून घेते पुन्हा, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की पहिला आपला मँगो पल्प कसा होता आणि त्याचा कलरसुद्धा कसा होता आणि हा आता किती आटलेला आहे. पाहू शकता, मी एका भांड्यात ओतून घेतले
आता पहा मगाशी आपल्या मँगो पल्पचा कलरसुद्धा वेगळा होता मँगो रसाचा, आणि आत्ता आंब्याच्या रसाचा कलरसुद्धा बघा किती घट्ट, जरा थोडासा थिक झालेला आहे, डार्क कलर झालेला आहे. आता अजून आपल्याला 5 ते 10 मिनटं ठेवावं लागेल. एवढ्या सगळ्या मँगो पल्प बनवायला मला 1 तास लागलेला आहे जवळजवळ, कारण माझी हे जवळजवळ ती 4 भांडी होती. पहा अशी उकळी आलेली असताना तुम्ही गॅस बारीकच ठेवायचा आहे, नाहीतर खूप जोराचा चटका तुम्हाला बसू शकतो. आता झालाय मँगो पल्प हे कसं ओळखायचं? पहा मी असं घेतलेलं आहे. आता तुम्ही जर त्याला असं रेगोटी ओढली तर ते एकत्र आला गेला नाही पाहिजे तो रस, याचा अर्थ तुमचा मँगो पल्प रेडी झालेला आहे. ठीक आहे, आता त्याला गॅस बंद करून पूर्णपणे थंड होऊ द्यायचे. पहा आता आपला मँगो पल्प थंड झाला आहे, अजून तो थोडासा घट्ट झालेला आहे. ठीक आहे, आता मी इथं प्लॅस्टिकचा मोठा डबा घेतलेला आहे. केवढा असेल ना तेवढ्यानुसार तुम्ही प्लॅस्टिकचा, काचेचा कुठलाही भांडं असं एअरटाईट घ्या, आणि त्याला स्वच्छ, म्हणजे त्याच्यात पाण्याचा अंश अजिबात नको आहे. ठीक आहे, माझा हा डबा भरूनसुद्धा अजून एक छोटासा डबा भरला. आता आपल्याला मस्तपैकी याला घट्ट झाकण लावायचं आणि फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं आहे, म्हणजे 2 वर्ष बिलकुल खराब होणार नाही आहे. या मँगो पल्पपासून तुम्ही स्मूदी बनवू शकता, बर्फी बनवा, त्याचबरोबर आपण आईस्क्रीम बनवण्यासाठी उपयोग करू शकतो, आम्रखंड बनवू शकता. भरपूर सारे पदार्थ मी सगळे एक एक करून तुम्हाला नक्की शेअर करेन, आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.